श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव सांगणार आहे। आता हे जे दादा आहेत ना, यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांचा स्वतःचा जो गाळा होता, तो स्वतःचाच गाळा त्यांनी जेव्हा भाडेकरूला खाली करायला लावला, तर त्या भाडेकरूनी खाली तर करून द्यायचं तो नाहीच म्हणायचा, वरतून ह्या दादांकडनं 1 लाख रुपये मागायचा तो खाली करण्याचे की मला 1 लाख रुपये द्या तरच मी गाळा खाली करेन, आणि तो म्हणजे सोडायला तयारच नव्हता। तर आता हे दादा स्वामी सेवे करीत होते आणि स्वामी सेवा त्यांची कायम चालूच राहायची। तर मग त्यांनी कोणती स्वामी सेवा केली आणि मग स्वामींनी त्या भाडेकरूला कशी अद्दल घडवली आणि कसा तो गाळा सोडण्यास भाग पाडले, आणि ह्या दादांचा जो गाळा होता तो स्वामींनी त्यांना परत कसा मिळवून दिला, हे मी तुम्हाला आज या अनुभवातून सांगणार आहे। तर दादा काय म्हणतायत की त्या काळी आम्ही म्हणजे तेव्हा नागपूरमध्ये राहायचो, म्हणजे 94-95 सालची ही गोष्ट आहे। तर माझ्या वडिलांनी त्यावेळेस नागपूरमध्ये मेन रोडला अगदी मोक्याच्या ठिकाणी एक मोठा गाळा घेतला होता। तर वडिलांनी ह्याच हेतूने घेतला होता की आम्ही तेव्हा लहान लहानच होतो, परंतु वडिलांचा हेतू हेच की दोघांपैकी जर एखाद्याला व्यवसाय टाकण्याची वेळ आली तर मग ते भविष्यात इथे व्यवसाय टाकू शकतात बुवा। तर आमच्यासाठीच म्हणजे वडिलांनी ही सोय करून ठेवली होती। मग आता तो गाळा घेतला, परंतु आम्ही तर लहानच होतो, त्याच्यामुळे आम्ही काही व्यवसाय तिथे टाकू शकत नव्हतो। मग तोपर्यंत वडिलांनी तो गाळा भाड्याने द्यायचं ठरवलं। मग वडिलांनी एका भाडेकरूला तो गाळा भाड्याने दिला सुद्धा, परंतु वडील त्याला अशी म्हणजे बोलणी पण केली त्याच्यासोबत की बुवा तू गाळा घे, परंतु मग जेव्हा माझी मुलं थोडीशी मोठी होतील आणि त्यांना जर व्यवसाय करण्याची काही वेळ आली तर मग मात्र तुला गाळा खाली करावा लागेल। ही बोलणी वडिलांनी त्याच्याशी आधीच करून घेतलेली होती, आणि त्यावेळेस त्या व्यक्तीने माझ्या वडिलांना होकार पण दिला होता की ठीक आहे, तुम्ही जेव्हा सांगाल ना त्यावेळेस मी तुम्हाला तुमचा गाळा खाली करून देईन। तर मग असं सगळं झालं आणि मग त्याला तो गाळा भाड्याने दिला गेला। मग त्या व्यक्तीने काय केलं, तिथे ना दातांचा दवाखाना टाकला होता। मग त्याचं चालू होतं व्यवस्थित, आणि तोपर्यंत आम्ही 4-5 वर्षात मग थोडेसे मोठे झालो, आणि माझंही मग संगणक क्षेत्रात माझं शिक्षण पूर्ण झालं। माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग मला जे नोकरीच्या ज्या काही ऑफर्स येऊ लागल्या ना, त्या मला परदेशातून येऊ लागल्या, आणि मग त्या ज्या परदेशातल्या ऑफर्स बघून मग वडील थोडेसे नाराज व्हायचे की नाही बुवा, मी तुला परदेशात नाही जाऊ देणार बुवा, म्हणजे त्यांचं असं मनच व्हायचं नाही। आता बघा, त्यावेळेसच्या पालकांची मनस्थिती थोडीशी अशी राहायची की नाही, मुलांनी 2 पैसे कमी कमवले तरी चालतील, पण मुलगा मला माझ्या जवळच पाहिजे असं। आता ठीक आहे, आता पुष्कळ पालकांची मनस्थिती आहे, आता मुलांना आउट ऑफ कंट्री मुलांना शिकायला पण पाठवतात, नोकरीसाठी पाठवतात, परंतु त्यावेळेस मात्र थोडीशी पालकांची मनस्थिती अशी होती की नाही, माझा मुलगा माझ्याच जवळ राहायला पाहिजे असं। त्याच्यामुळे मग माझे वडील असं सांगू लागले की नको, आता तू नको जाऊ तिकडे, त्यापेक्षा तू काय कर, आपला मेन रोडला मोठा गाळा आहे आणि तो एकदम मोक्याच्या ठिकाणी, आणि तू जर तिथं संगणक प्रशिक्षण संस्था टाकली ना तर नागपूरमध्ये ती चांगलीच चालणार आहे। तर तू इकडे तिकडे जॉब करण्यापेक्षा तू तिथे तुझी प्रशिक्षण संस्था टाक कम्प्युटरची, तू आमच्या जवळही राहशील, 2 पैसे चांगल्या प्रमाणात कमवशील तू। तर मलाही मग वडिलांचं म्हणणं पटलं की बुवा इकडे तिकडे जॉबला जाण्यापेक्षा आणि आपल्या फॅमिलीपासून लांब राहण्यापेक्षा मी आपल्याच गाळ्यामध्ये जर खरंच प्रशिक्षण संस्था सुरू केली तर ती चांगलीच चालणार। आता नागपूर हे तसं मोठं शहर आहे। मग आमचं ठरलं, आणि मग ठरल्याप्रमाणे मग माझे वडील आणि आम्ही मग त्या भाडेकरूकडे गेलो आणि त्याला सांगितलं की आता आम्हाला इथे व्यवसाय सुरू करायचा आहे काही दिवसांनी। तर त्याला थोडंसं आधी सांगितलं आम्ही की बुवा तू आता गाळा आम्हाला खाली करून दे, आम्हाला आता गाळ्याची गरज आहे। मग त्यावेळेस ते ऐकून तो व्यक्ती एकदम असा म्हणजे बदलून गेला, त्याच्या ज्याप्रमाणे अशी बोली ठरलेली होती का तुला जेव्हा सांगितलं जाईल त्यावेळेस तू खाली करून द्यायचं, आणि आता तो डायरेक्ट नाही म्हणायला लागला की नाही, मी नाही खाली करणार गाळा, आणि जर तुम्हाला गाळा खाली करून घ्यायचा असेल तर मग तुम्ही मला 1 लाख रुपये द्या, त्याशिवाय मी गाळा खाली नाही करणार अशी म्हणजे। आणि तो म्हणे की मग तुम्हाला जर कोर्टात जायचं तर कोर्टात जा, तुम्हाला काय करायचं ते करा, अशा म्हणजे उलट्या धमक्या तो आम्हाला देऊ लागला। म्हणजे आमचाच गाळा आणि तो अजून वरतून आमच्याकडनंच 1 लाख रुपये मागायचा। आता त्याला 1 लाख रुपये द्यायचे बी ठरले तर आमच्याकडे 1 लाख रुपये नव्हते त्यावेळेस, कारण आता 94-95 सालची ही गोष्ट आहे, आणि त्यावेळेस 1 लाख म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी रक्कम होती। तर आमच्याकडनं ते पण शक्य नव्हतं। मग आता करायचं काय, याला काढायचं कसं, आणि तो एकदम धमक्या द्यायला लागला, कोर्टात जा नाही तर काहीही करा। मग आता मी आधीपासूनच थोडंसं म्हणजे माझी स्वामी सेवा चालायचीच, मग मी स्वामी मंदिरात गेलो
आणि स्वामींना मनातल्या मनात प्रेयर केली, माझा असा असा प्रॉब्लेम आहे वगैरे असं. आणि तिथे बाबा होते एक, म्हणजे स्वामी मंदिरातलेच बाबा कायमचे तिथे राहतात ते. मग त्यांना पण मग मी माझा प्रश्न सांगितला की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे माझं, म्हणजे मला माझाच गाळा असून मला व्यवसाय टाकायचा आहे, आता तो मला मिळत नाहीये, तो भाडेकरू जायलाच तयार नाहीये, तर मग आता मी काय करू. तर मग त्या बाबांनी सांगितलं की तू आता काय कर, आपल्या स्वामी महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू चालू ठेव, येता जाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं. आणि काय करायचं, रोज सकाळी उठल्यानंतर तू हनुमानाच्या दर्शनाला जायचं, हनुमानाचं दर्शन घ्यायचं. पण ते दर्शन कसं घ्यायचं, तर तू सकाळी, आता समजा तू 8 वाजता दर्शन घेतोय हनुमानाच्या मंदिरात, तर तुझी मनोकामना पूर्ण होईपर्यंत सकाळी 8लाच दर्शन घ्यायचं. म्हणजे तुझी एक वेळ फिक्स ठेव तू, म्हणजे वेळ तुझी टळली नाही पाहिजे. तर मी म्हटलं चालेल ठीक आहे. मग मी केलं त्याप्रमाणे, म्हणजे साधारण 1-2 महिने मी ही सेवा केली, सतत स्वामींचं नामस्मरण चालू ठेवलं आणि रोज सकाळी मी हनुमानाच्या मंदिरात दर्शनाला जाऊ लागलो आणि एक फिक्स वेळ ठेवली. तर साधारण म्हणजे 2-1 महिने मी असं केलं. परंतु मग माझ्या मनात आहे ना सतत असं म्हणजे तो विचार येत होता भाडेकरूचा की आता 2 महिने होऊन गेले, पण हा भाडेकरू तर काही सोडून जायचं म्हणजे काही चित्र दिसत नाही, असं म्हणजे ते दडपणच होतं एक माझ्या मनावर का हा कधी एकदाचा सोडून जाईल आणि कधी मला माझा व्यवसाय तिथे टाकायला मिळेल असं. मग मी थोडासा असा नाराज होऊनच मंदिरात गेलो स्वामींच्या. आणि मग ते बाबा मला तिथे विचारायला लागले, ज्या बाबांनी मला हा उपाय सांगितला होता की तुझा सुटला का तो प्रॉब्लेम, भाडेकरूनी गाळा सोडला का. मग मला असं म्हणजे मी आधीच म्हणजे खूपच नाराज होतो आणि त्यातून मी एकदम त्यांच्यावर एकदम द्वेषाने बोललो की बाबा तुम्ही मला काय काही पण उपाय सांगतात काय, तुमच्या स्वामींना तुम्हाला मला फक्त राबवून घ्यायचं होतं, एवढे 2 महिने झाले त्या भाडेकरूने काही गाळा सोडलेला नाहीये आणि उगाच मला तुम्ही ही सेवा करा आणि ती सेवा करा असं सांगितलं, काही स्वामींनी तर काही केलं पण नाही, असं मी एकदम चिडून त्या बाबांना बोललो. आणि मी ह्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा ना मी जर हाताशी 2-3 गुंड जरी धरले असते ना तरी त्या डॉक्टरला मी त्या गाळ्यातून बाहेर काढलं असतं, त्यापेक्षा मला तो उपाय परवडला असता, असा मी त्या बाबांना एकदम द्वेषाने बोलू लागलो. मग ते बाबा मला काहीच बोलले नाही, ते फक्त माझ्याकडे बघून असे हसले आणि काय बोलले, अरे होईल रे असं बोलले आणि काही नाही माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि एकदम शांत बसले ते बाबा. मग साधारण त्याच्यानंतर 7-8 दिवसांनी ना मी वरतून गॅलरीतून बघत होतो, तर रात्रीच्या साधारण 8-8:30च्या वेळेस आहे ना तो जो भाडेकरू होता तो भाडेकरू आला आणि त्याने एक टेम्पो आणला आणि टेम्पोमध्ये सगळं क्लिनिकचं सामान पटापट पटापट असं भरायला लागला. मग माझे वडील आम्ही पाहायला लागलो हा काय करतोय. तर मग त्याने सगळं सामान खाली केलं आणि जे क्लिनिकमध्ये लिहिलेलं होतं ना, त्यांनी ज्या काही सूचना वगैरे असतील त्या पेंट केल्या, त्या मिटून टाकल्या, गाळ्याला कलर बिलर पटकन देऊन घेतला आणि असं एकदम घाईघाईत वरती आला आणि माझ्या वडिलांच्या हाती चावी दिली त्याने आणि सांगितलं की ही तुमची चावी आहे आणि तुम्हाला मी गाळा खाली करून दिलाय. मग तो जायला लागला. मग माझे वडील म्हणे मग तुमचे जे डिपॉझिटचे 10,000 रुपये ते तर घेऊन जा तुम्ही. मग तो त्यावेळेस म्हणे नाही ते पण तुम्हालाच राहू द्या असं बोलून आणि तो निघून गेला. आम्ही म्हणजे मग एकदम आश्चर्य होतं आमच्यासाठी की बाबा हा गाळा खाली करण्यासाठी 1 लाख रुपये आपल्याकडनं मागत होता आणि आता तो स्वतःचेच डिपॉझिटचे 10,000 सुद्धा न्यायला तयार नाही. असं नक्की झालं काय आणि याने गाळा खाली केला कसं काय, म्हणजे आम्हाला खरंच म्हणजे आश्चर्य वाटायला लागलं. मग माझ्या डोक्यात तेच की याने गाळा अचानक खाली कसं काय केला. तर मी ठरवलं आता आपण आहे ना ह्या प्रकरणाचा छडाच लावू, नक्की काय झालं याने दवाखाना अचानक खाली कसं काय केला. मग आमचे एक नातेवाईक होते आणि ते नातेवाईक आहे ना त्या डॉक्टरच्या म्हणजे त्या भाडेकरूच्या चांगले ओळखीचे होते. मग मी त्या नातेवाईकांना थोडीशी रिक्वेस्ट केली का तुम्ही एकदा माहिती काढा ना याने अचानक दवाखाना गाळा का सोडला. तर मग त्या नातेवाईकांनी एकदा त्याच्याकडे गेले आणि विचारलं तू गाळा का बरं अचानक सोडला, आता अचानक दवाखाना का बरं बंद केला. मग त्यांनी त्या नातेवाईकांना सांगितलं की काय झालं, मंत्रालयातून ना माझ्या विरोधात कोणीतरी तक्रार केली होती आणि ती तक्रार अशी होती की ती मी कसं आहे शासकीय दंत महाविद्यालयात मी नोकरी करतो आणि कुणीतरी अशी तक्रार केलेली होती की शासकीय दंत महाविद्यालयात नोकरी करून सुद्धा हा याची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करत आहे, खासगी प्रॅक्टिस. मग तशी तक्रार आल्यामुळे मला महाविद्यालयवाल्यांनी नोटीस दिली कारणे दाखवायची आणि बरखास्त का करण्यात येऊ नये अशी विचारणा पण केली आणि त्यामुळेच मग मी काय केलं घाईघाईने ताबडतोब तो गाळा मी खाली केला असं सांगितलं. मग नातेवाईकांनी विचारलं की कोणी तक्रार केली होती, तुम्हाला काही समजलं का. तर मग त्या भाडेकरूंनी सांगितलं की बाबा मी मुंबईला गेलो होतो आणि मंत्रालयातील त्या कर्मचाऱ्याला विचारलं कोणी तक्रार केली होती.
तर मग ती तक्रार फाईल पण मी बघितली, तर त्या फाईलमध्ये सगळे कागदपत्र होते, परंतु जी तक्रार पत्र होतं ना तेच नेमकं गायब होतं त्याच्यातलं. तर मग मी विचारलं, मग नक्की कोण आलं होतं तक्रार करायला माझ्या विरोधात आणि कोणी केली, तुम्हाला काही आठवतंय का? तर मग त्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की एक असे वृद्ध म्हातारे बाबा होते, त्यांनी असा स्वच्छ पांढरा सदरा घातलेला होता आणि पांढरं धोतर घातलेलं होतं आणि टक्कल होतं म्हणे त्यांना म्हणे, आणि दिवसभरात म्हणे माझ्याकडे इतके लोक येतात म्हणे, पण तरी पण त्यांच्यामधून हे बाबाच माझ्या कसं काय लक्षात राहिले काय माहिती म्हणे, असं अजून ते कर्मचारी ह्या भाडेकरूला सांगू लागले. मग आता हा भाडेकरू आहे ना एके दिवशी परत असा रस्त्यातच त्या आमच्या नातेवाईकांना भेटला. मग आमच्या नातेवाईकांनी विचारलं की कळालं का तुम्हाला कोणी तक्रार केली होती काय? तर मग ह्या भाडेकरूंनी सांगितलं की असे असे वृद्ध कोणीतरी बाबा होते आणि त्यांनी तक्रार केली. मग तो भाडेकरू आहे ना आमच्या नातेवाईकांना विचारायला लागला की माझे जे घर मालक होते त्यांच्यापैकी कोणी आहे का असं म्हातारे बाबा वगैरे, ते गेले होते का तिथं मंत्रालयात तक्रार करायला वगैरे. तर हा सगळा त्या भाडेकरूमध्ये आणि आमच्या नातेवाईकामध्ये घडलेला प्रसंग त्या आमच्या नातेवाईकांनी आम्हाला येऊन सांगितला की तुमचं कोणी गेलं होतं का मंत्रालयात तक्रार करायला. तर मग माझे वडील आणि मी आम्ही दोघंही विचारात पडलो की आमच्या फॅमिलीत तर असं कोणीच नाही, म्हातारे बाबा वगैरे टक्कल पडलेले उंच पुरे असं आणि पांढरा शर्ट आणि पांढरं धोतर घातलेले असे बाबा नाहीच आहे. मग मंत्रालयात तक्रार करायला गेलो कोण होतं आपल्या गाळ्याविषयी. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला खरंच म्हणजे समजलंच असेल की कोण होते ते साक्षात आपले श्री स्वामी समर्थ महाराजच होते, जे की ज्यांनी म्हणजे त्या भाडेकरूला गाळा सोडायला लावला आणि आमचा गाळा आम्हाला परत मिळाला. ते फक्त स्वामी समर्थ महाराजांमुळेच झालं आणि इतका मोठा अनुभव आमच्या स्वामी समर्थ महाराजांनी मला स्वतःला दिलेला आहे असं या दादांनी सांगितलेलं आहे. दादा सांगतात की मग नंतर मी नागपूरमध्ये माझं स्वतःची कम्प्युटर प्रशिक्षण संस्था सुरू केली आणि उद्घाटनाच्या दिवशी मी आपल्या अक्कलकोटच्या पादुका आणल्या स्वामी समर्थ महाराजांच्या, त्यांचं छानपैकी पूजन वगैरे केलं आणि माझ्या व्यवसायाला मी सुरुवात केली. तर बघा अशा प्रकारे आपल्या दादांचा असा छान असा स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव होता. आता पुष्कळ लोक सांगतात की अनुभव कोणाला सांगायचे नसतात देवाचे, त्याच्याने एक तर आपली देवाची कृपा आपल्यावरती कमी होऊन जाते वगैरे, पण असं नाही करायचं. हे बघा आपल्याला जो अनुभव आलाय ना तो तुम्ही इतर लोकांशी नक्की शेअर करा, कारण त्याच्याने काय होतं की अजून काही लोक जे श्रद्धाळू लोक असतात त्यांची अजून आपल्या स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा बसते आणि तेही मग आपल्या स्वामी सेवेत येतात आणि त्यांची अशी काही समस्या असतील ते स्वामी महाराज नक्की सोडवतात आणि त्याचं पुण्य आहे ना स्वामी भक्तांनो आपल्याला लागतं. आणि म्हणूनच स्वामी सेवा ही तुम्ही अखंड करत जा, कधीही स्वामी सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आपले स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आपली किती का बिकट समस्या असे ना ते सोडवतच असतात. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला आणि तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ अशी कमेंटही लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.